मला जर आधी माहिती असतं ना तुम्हाला एवढा भारी चहा करता येतो, मी रोज तुम्हालाच बनवायला सांगितलं असता चहा. तुमच्यासाठी मी एवढं करू शकतो की. किती काळजी घेताय हो माझी. माझ्या आईवर हल्ला झाल्यापासून काल रात्री जेवायला वाढलं, भांडी घासलीत, खरकट काढलं. आत्ता माझ्यासाठी चहा केलात तुम्ही. असा नवरा मिळायला भाग्य लागतं. बाकी तर माझे एवढं प्रेम करणारी बायको माझ्या नशिबात आहे. मीच भाग्यवान आहे. अजून माझं प्रेम बघितलंच कुठे तुम्ही? म्हणजे एक मिनिट. हे तुमच्यासाठी गिफ्ट. गिफ्ट काय याच्यात? तिकडे वळा. काय चाललंय इथं? मला इथे पैसे हवेत ते देत नाहीये. या फालतूच्या गोष्टीमध्ये वेळ काढत बसली. कसं आहे गिफ्ट? आवडलं ना? आवडलं ना? तुम्ही एवढ्या प्रेमाने दिले म्हणजे आवडणारच ते. लालेची मला सुद्धा तुम्हाला आयुष्यभर असेच गिफ्ट द्यायचे आणि त्यासाठी लागतात पैसे. पैशावर ना आठवलं, तुम्ही ते पैसे कुठे ठेवलेत ते मला सांगा. नाही तर आपण दोघं जण घेऊन येऊ. घरचे सगळे घरी येण्याआधी आपल्याला सगळं केलं पाहिजे. पुढचं प्लॅनिंग केलं पाहिजे. अहो, काय सारखं पैसे पैसे पैसे? घरातले सगळे बाहेर गेलेत, घरात एवढी कामं पडलेत आणि तुम्हाला पैशाचं पडलंय. आता सगळे परत येतील आणि कामं तशीच पडलेली बघितलं तर काय म्हणतील, लालीनं काहीच कामं केली नाहीत. आता तुम्हाला कळणार नाही तुमच्या आई लालेजी, अहो पैसे आणायला किती वेळ लागणार आहे सांगा बरं? लागणार आहे वेळ. ती काय अशी इथलं इथं लपून ठेवलेत का? पैसे आणायला गेलं तर घरातली इतकी कामं कशी होतील? ठीक आहे, तुम्ही करा घरातले कामं. मी जातो दुकानावर.